हाय नमस्कार. रियुनियन नाटकातील अभिवाचनाचा भाग तिसरा अंतिम भाग मी सौ सीमा फडके व माझ्यासोबत माझे सहकलाकार श्री दत्ता शेटे आम्ही सादर करत आहोत. तर ऐकूया भाग तिसरा. पण घरी जाताना तुला एक फोन काय आला? तू चक्क रडायलाच लागलीस. काय करणार? अरे दुसरा काही पर्याय होता का? तुला माहितीये, पाहुण्यासारखी त्यांना भेटायला मी हॉटेलवर गेले. मुलांनी सुनेशी आणि नातवाशी माझी ओळख करून दिली. मी नातवाला प्रेमाने जवळ उठली. आतून माया उभारून आली आणि तिने डोळ्यातनं वाट काढली. पण माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून बाबडा भडकला. भडकला? हो. म्हणाला, फायर क्राईम मॉम, व्हॉट सनीवेल फेल. व्हॉट सनीवेल फेल? अरे पण बाबड्याला हे कसं समजलं नाही की व्हॉट मॉम विल फेल. म्हणे व्हॉट सनीवेल फेल. अनघा, सावर स्वतःला. सावर सावर. बराच वेळ निशब्दच गेला. शेवटी मी सनीला, माझ्या नातवाला एकदा डोळे भरून पाहिलं आणि जड मनाने हॉटेल सोडलं. त्यानंतर तू आणखीन खचून गेलीस. तुला आनंदी पाण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला, पण हरतच गेलो. शेवटी मी माझं ध्येय पक्क केलं आणि सर्व मोहमाया सोडून मी योग मार्गाला लागलो. मला माहितीये तू खूप प्रेम करायचास रे माझ्यावर. हो, खरं आहे ते. पण नंतर मी पक्क ठरवलं, मागचं सारं विसरून जायचं. तरीही तुझं ते चोरून पाहणं आजही आठवतं मला. काय करणार, मोहही आवरे ना. तुला दुःखी कष्टी पाहणं मला खूप वेदना देत होतं. मी एकाकी पडले. नोकरी असेपर्यंत वेळ बऱ्यापैकी जायचा, पण निवृत्तीनंतर फार कठीण झालं. आणि म्हणूनच शेवटी हा मोशू दत्तक घेतला. आणि मी वेडा, तू केव्हा तरी तुझं मन मोकळं करशील म्हणून स्वप्न पाहत राहिलो. आणि कधी वरिष्ठ नागरिक झालो कळलंच नाही. अनघा, मला तुझी साथ हवी होती आणि तुझी साथ मला आत्ताही हवी आहे. हो सुजय, अरे मलाही तुझी साथ हवी. हो, आता या वयात शारीरिक आकर्षण काही नाही, पण जेव्हा सदा ताप जरी येतो ना, तेव्हा एकटं राहणं खूप कठीण होऊन जातं आणि तेव्हा साथ खूप हवीहवीशी वाटू लागते. अनघा, मला ते कळतंय, पण या वयात लग्न म्हणजे. सुजय 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 थांब सुजय. सुजय, फाटलं होतं. सुजय मला समजून घे. यापुढच्या आयुष्यात मला त्याची साथ मिळेल. आम्ही पुन्हा एकत्र येऊ. पण नाही, माझं नशीबच फुटकं. पुन्हा नशिबाने दगा दिलाच. अनघा, तू आला? काय रे? अगं थोडी मस्करी केली. मस्करी केली? सुजय मस्करी?
हो. बरं ते जाऊ दे. अनघा, हं? मला सांग, दुसरा काही मार्गच नाही का गं? का नाही? हं? हे आता नाही हं, पण एकमेकांना सोडायचं. खरंच? हो. अगं मलाही दुसरं कोण आहे तुझ्याशी? हो ना. आता हे जग सोडेपर्यंत सोबतच जगायचं. अगं पण बाहेरील जगाला हे रुचेल? सुजय, ते काही मला माहिती नाही हं. आता यापुढे माझं जग फक्त सुजय आणि सुजयच. अगं मला तरी दुसरं काय हवं? अनघा, हं. जस्ट अ मिनिट. हां. अय्या कुला. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? सुजय आणि अनघाचं हे झालेलं मिलन तुम्हाला कसं वाटलं? याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्यासाठी सीमा फडके 8240 या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि हा गुलाब माझ्या सर्व प्रेक्षकांसाठी. धन्यवाद. धन्यवाद.